नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण रवीचे कर्क राशीतील होणारे गोचर भ्रमण व त्याची जागतिक राजकीय सामाजिक फळे काय असतील, त्याचबरोबर 12 राशीच्या लोकांना काय फळे मिळतील की हा एक महिना कसा जाईल मी सांगणार आहे। आपण दोन व्हिडिओ करतो। पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेष ते कन्या या राशीला सांगणार आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण तुळ ते मीन या राशीबद्दल सांगणार आहे। दोन्ही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा अशी विनंती करतो। रवीच्या गोचरावरून आणि इतर ग्रह गोचराचा विचार करून आपण हे मासिक भविष्य सांगणार आहोत। तर सुरू करूया आपण रवी ग्रहाची थोडी माहिती बघूया, म्हणजे आपल्याला विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल। रवी हा सर्व ग्रहांना प्रकाशित करणारा, जीवनशक्ती, रोगप्रतिकारशक्ती प्रदान करणारा ग्रह असून तो कालपुरुषाचा आत्मा व जीव आहे। रवी हा क्षत्रिय वर्णाचा, अग्नितत्वाचा, पित्त प्रकृतीचा, सात्विक असा पुरुष ग्रह आहे। रवीवरून आपण व्यक्तीचा आत्मिक बळ, रोगप्रतिकारशक्ती, जीवनविषयक दृष्टिकोन, धडाडी, संकटाला आणि आजाराला तोंड देण्यासाठी लागणारी शक्ती, वडिलांचं सौख्य, त्याचबरोबर व्यक्तीचं आरोग्य आणि आयुष्य या सगळ्या गोष्टीचा विचार आपण रवीवरनं करतो। रवी हा ग्रहांचा राजा असल्यामुळे रवीच्या अंमलाखाली सरकार, सत्ताधारी पक्ष, शासन, राजकारणी लोक, उच्चपदस्थ लोक, सरकारी नोकरदार, न्यायसंस्था, त्याचबरोबर व्यक्तीला मिळणारा अधिकार, मान सन्मान, प्रतिष्ठा, पैसा या सगळ्या गोष्टी रवीच्या अंमलाखाली येतात। रवीला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी 1 महिना लागतो, म्हणजेच रवी हा सर्वसाधारणपणे एका राशीमध्ये 1 महिना राहतो। आता रवीचं गोचर कसं असतं, तर रवीच्या गोचरचा विचार केला तर रवी जेव्हा गोचरीने आपल्या चंद्र राशीला जेव्हा 3रा, 6वा, 10वा आणि 11वा येतो तेव्हा तो अतिशय शुभफळ देखील जोरदार शुभफळ देतो। यावर रवी जेव्हा राशीला 4था, 8वा आणि 12वा येतो तेव्हा अशुभ फलदायी ठरतो, प्रतिकूल फळ देतो आणि इतर स्थानातला रवी हा थोडा मध्यम फळ देतो। असा हा रवी गोचरीने 16 जुलै रोजी मिथुन या राशीतून कर्क या जलतत्वाच्या राशीमध्ये प्रवेश करणार असून तेथे तो 16 ऑगस्ट 26 पर्यंत राहणार आहे। म्हणजे 16 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत रवीचं कर्क राशीतून गोचर होणार आहे, लक्षात ठेवा। कर्क या आपल्या मित्राच्या राशीतील रवी बलवान होत असल्याने प्रथमदर्शी हा रवी आपल्या कारकत्वातील शुभफळे देणारा ठरेल असं दिसतं। मात्र जर आपण इतर ग्रहगोचराचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की इतर ग्रहगोचराचा विचार केल्याशिवाय आपण हे रवीची फळं सांगू शकत नाही। आत्ता जर ग्रहगोचराचा विचार केला तर सध्या कर्क राशीमध्ये गुरु आहे। 2 जून नंतर गुरु हा कर्क राशीमध्ये गेलेला आहे। अशा कर्क राशीतल्या गुरुबरोबर ह्या रवीची युती होणार आहे। 5 ऑगस्ट नंतर बुध हा कर्क राशीमध्ये येणार आहे। म्हणजे आता मिथुन राशीमध्ये एक बुध आहे, तो 5 ऑगस्ट नंतर हा कर्क राशीमध्ये येणार आहे। म्हणजे 5 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या दरम्यान कर्क राशीमध्ये रवी, गुरु आणि बुध अशा 3 ग्रहांची, या 3 शुभ ग्रहांची युती असणार आहे। मंगळ वृषभ राशीमध्ये आहे हर्षल बरोबर गेले 1 महिनाभर। 2 ऑगस्ट रोजी हा मंगळ मिथुन राशीमध्ये जाणार आहे। 2 ऑगस्ट नंतर हा मिथुन राशीमध्ये मंगळ जाईल, तो 18 सप्टेंबरपर्यंत मिथुन राशीमध्ये राहणार आहे। तर मंगळाचं मिथुन राशीतलं गोचर थोडं प्रतिकूल असणार आहे, त्याही गोचराचा विचार आपल्याला हे भविष्य सांगताना करायचा आहे। शनी मीन राशीत असून मंगळाचा शनीशी केंद्र योग 2 ऑगस्ट नंतर होणार आहे। शनी मंगळ केंद्र योगाची फळं तुम्हाला 2 ऑगस्ट नंतर मिळतील। राहू कुंभ राशीमध्ये, सिंह राशीमध्ये केतू आहे, त्यामुळे ह्या रवीचा राहू केतूशी अशुभ योग होणार आहे। जरी शनी आणि रवीचा जरी नवपंचम योग होत असला तरी राहूचा आणि केतूचा रवीशी अशुभ योग होणार आहे। शुक्र 1 ऑगस्टपर्यंत सिंह राशीत असणार आहे। त्यानंतर हा शुक्र आता 1 ऑगस्टपर्यंत सिंह राशीमध्ये शुक्र हा केतू बरोबर आहे, राहूच्या दृष्टीत आहे, इथेही शुक्र बिघडलेला आहे। आणि त्यानंतर तो कन्या राशीत म्हणजे आपल्या नीच राशीत जाणार आहे, तिथेही शुक्र बिघडणार आहे। आणि या दोन्ही शुक्रावर मंगळाची अशुभ दृष्टी असणार आहे, म्हणजे या कालखंडामध्ये शुक्र दूषित असणार आहे। त्यामुळे शुक्र दूषित असल्यामुळे स्त्री कलाकारांना किंवा स्त्री वर्गाला हा काळ त्रासदायक असणार आहे, सरळ आहे। या बेसिक माहितीनंतर आपण 16 जुलै ते 16 ऑगस्ट 26 पर्यंत या गोचर रवीची जागतिक, सामाजिक, राजकीय किंवा सर्वसामान्य फळं काय मिळतील मी तुम्हाला क्रमाने सांगणार आहे। एक गोष्ट आपण बघूया। पहिलं बाकीत लक्षात घ्या की रवी गुरु युती, रवी शनी नवपंचम युती, यामुळे हा काळ सत्ताधारी पक्ष, सरकार यांना अनुकूल आणि लाभदायक जाणार आहे। बऱ्याच महिन्यातून, बऱ्याच वर्षातून असं झालं की सत्ताधारी पक्षाला किंवा सरकारला हे काळ, हा महिना अतिशय चांगला असणार आहे। का तर रवी गुरु युती कर्क राशीत होते, रवी शनी नवपंचम योग आहे, त्यामुळं हा काळ सत्ताधारी पक्ष, सरकार यांना अनुकूल आणि लाभदायक जाईल। या काळात बहुमताच्या जोरावर सत्ताधारी पक्ष एखाद्या कायद्याची अंमलबजावणी या काळात करण्याची शक्यता राहील, म्हणजे ते म्हणतील ती पूर्व दिशा असं होणार आहे। विरोधी पक्षाचा जोर किंवा सरकार विरोधी आंदोलने या काळात कमी झालेले पाहायला मिळतील। विरोधी पक्ष काही करू शकणार नाही, इतकं चांगलं ग्रहमान सरकार किंवा सत्ताधारी पक्षासाठी आहे।
दुसरं बाकीत लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे काय, तर कर्क या जलतत्वाच्या राशीतील रवी गुरु बुध युती व मीन राशीतील शनी नेपच्यूनमुळे काही देशामध्ये किंवा एखाद्या राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन मोठी जीवितहानी होणे संभवतं. या काळात भरपूर पाऊस पडेल, त्यामुळे वाहतूक सेवा, विमान सेवा किंवा जनजीवन हे विस्कळीत या काळात होईल. विशेषतः जुलैच्या उत्तरार्धामध्ये आणि ऑगस्टच्या पूर्वार्धामध्ये मोठी पर्जन्यवृत्ती संभवते. मी मागील व्हिडिओवर सांगितलेलं की 22 जून नंतर पाऊस पडेल. 22 जूनपासून किंवा आता 1 जुलैपासून आपण बघतोय भरपूर पाऊस पडला, म्हणजे तेही बाकीतमध्ये खरं झालं आहे. आता येणाऱ्या काळाचा विचार केला तर जुलैच्या उत्तरार्धामध्ये आणि ऑगस्टच्या पूर्वार्धामध्ये मोठी पर्जन्यवृष्टी होणार आहे. यामध्ये मोठी जीवितहानी किंवा पूरसदृश्य स्थिती तुम्हाला अनेक राज्यामध्ये किंवा देशामध्ये पाहायला मिळेल. विशेष करून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश तसेच पश्चिम महाराष्ट्र, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकण, मुंबई आणि गुजरात अशा भागामध्ये मोठ्या पावसामुळे पूर येणे, भूस्खलन होणे, त्यामध्ये मोठी जीवितहानी होणे संभवतं. जहाज किंवा बोटीला अपघात या काळात होऊ शकतो किंवा बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण या काळात वाढण्याची शक्यता राहील. त्यामुळे या काळामध्ये लोकांनी काळजी घेणं गरजेचं राहील. कर्क राशीतील रवी बुध गुरुमुळे तसेच रवी शनी गुरु शनी नवपंचम योगामुळे 16 ऑगस्टपर्यंत शेअर मार्केटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळेल. त्यामुळे काही लोकांना ट्रेडिंगमधून मोठे आर्थिक लाभ होणे संभवतं. विशेषतः 5 ऑगस्टनंतर शेअर मार्केटमध्ये तेजी तुम्हाला जास्त झालेली पाहायला मिळेल. 5 ऑगस्टनंतर या रवीमुळे 16 ऑगस्टपर्यंत साथीचा आजार पसरण्याची किंवा संसर्गजन्य आजारामध्ये वाढ होण्याची शक्यता राहील. कर्क राशीमध्ये रवी बुध गुरु येत असल्याने छातीचे आजार, फुफ्फुसाचे आजार तसेच दूषित पाण्यामुळे होणारे टायफॉईड, कॉलरा, अतिसार, कावीळ असे आजार तुम्हाला या काळामध्ये वाढण्याची किंवा होण्याची शक्यता या काळात लोकांना बघायला मिळेल. त्यामुळे लोकांनी पाणी गरम पिणं किंवा पाणी व्यवस्थित काळजीपूर्वक पिणं गरजेचं आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. 5वं भाकीत असं आहे की मंगळ हर्षल युती 2 ऑगस्टपर्यंत आहे व 2 ऑगस्टनंतर शनी मंगळ केंद्रयोग होणार आहे. म्हणजे तसा विचार केला तर 17 सप्टेंबरपर्यंत मंगळाचं इतर पापग्रहांशी होणारी युती किंवा केंद्रयोग अशुभ असल्यामुळे याही काळामध्ये म्हणजे 16 ऑगस्टपर्यंत काही ठिकाणी विमान अपघात, वाहन अपघात तुम्हाला झालेले पाहायला मिळतील. काही ठिकाणी काही देशामध्ये सुनामीमुळं मोठा महापूर आल्याने, सुनामी झाल्यामुळे किंवा महापूर आल्याने मोठे नुकसान होणं संभवतं. थोडक्यात ही ग्रहस्थिती सुनामी किंवा एखादं मोठं नैसर्गिक संकट यासाठी पोषक ठरणार आहे. यामध्येही मोठी जनधन हानी होऊन संभवते. नैसर्गिक संकटामुळे सरकार व सत्ताधारी पक्षाला मोठं आर्थिक भुर्दंड या काळात पडण्याची शक्यता राहील. त्यानंतर 6वं बाकीत शुक्र, राहुकेतू व मंगळाने दूषित असल्याने 2 सप्टेंबरपर्यंतचा काळ अभिनेत्री, स्त्री कलाकार तसेच स्त्रियांसाठी प्रतिकूल जाईल. या काळात स्त्रियावरील अत्याचाराच्या घटना तुम्हाला अनुभवास येतील. तसेच कलाकारांच्या अफेअरच्या घटना व त्यातून त्यांना बदनामी होणे संभवतं. म्हणजे हा काळ शुक्राचं गोचर हे 2 सप्टेंबरपर्यंत खराब असल्यामुळे तुम्हाला ह्या घटना बघायला मिळतील. रवीच्या बेसिक माहितीनंतर किंवा जागतिक राजकीय सामाजिक फळानंतर आता आपण कर्क राशीतील या गोचर रवीची 16 जुलै ते 16 ऑगस्ट या काळामध्ये मेष ते कन्या या राशीच्या लोकांना काय फळे मिळतील किंवा हा महिना यांना कसं जाईल हे मी तुम्हाला सांगणार आहे. कोणते दिवस खराब जातील हे मी सांगणार आहे. लक्ष देऊन ऐका. सुरुवात करूया आपण मेष राशीपासून. मेष राशीच्या चतुर्थस्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण 16 जुलै ते 16 ऑगस्ट 2026 पर्यंत या राशीच्या लोकांना थोडं प्रतिकूल व कौटुंबिक मानसिक बाबतीत त्रासदायक जाईल. विशेषतः 5 ऑगस्टपर्यंत काळ ह्या लोकांना विशेष त्रासदायक जाईल. या काळात कौटुंबिक सुखामध्ये न्यूनता येईल. मानसिक अस्वस्थता, बेचैनी, चिंता, काळजी राहील. तसेच सावर इष्टेमध्ये कटकटीत त्रास होणं संभवतं. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अन्यथा काहींना शरीर कष्ट, अनारोग्य, उष्णतेचा, पित्ताचा त्रास किंवा एखाद्या आजारामध्ये वाढ होणं संभवतं. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता राहील. पंचमेश रवी चतुर्थात असल्याने हा काळ संततीसाठी त्रासदायक जाईल. संततीचं आरोग्य बिघडणं, त्यांना इच्छित ठिकाणी शिक्षणासाठी प्रवेश न मिळणं संभवतं. काही लोकांना 5 ऑगस्टनंतर नवीन घर, वाहन, वास्तू खरेदीचे योग येतील किंवा त्यांच्याकडून खरेदी केली जाईल. मात्र सध्या सुरू असलेली शनीची 7.5 हे लक्षात घेतलं तर शक्यतो कोणतीही नवीन खरेदी करणं किंवा मोठं कर्ज काढणं या लोकांनी टाळलं पाहिजे. काहींना शेअर मार्केटमध्ये या महिन्यात नुकसान होण्याची शक्यता राहील. त्यामुळे ह्या लोकांनी ट्रेडिंग करू नये. थोडक्यात शनीची 7.5 व 4था गुरु यांचं गोचर अशुभ असल्याने या लोकांना 5 ऑगस्टपर्यंत काळ हा आर्थिक, कौटुंबिक, मानसिक बाबतीत त्रासदायक जाईल. 2 ऑगस्टनंतर तृतीयातून होणारं मंगळाचं गोचर थोड्या अडचणी कमी करणारं जाईल. या मंगळामुळे काहींच्या धाडसामध्ये, कर्तृत्वामध्ये वाढ होईल. काहींना लांबचे प्रवास, परदेश गमन, ट्रिप होणं किंवा नोकरीनिमित्त प्रवास होणं, दगदग वाढणं संभवतं. ह्या लोकांनी विशेषतः कोणती काळजी घ्यावी
कोणत्या दिवशी काळजी घ्यावी तर 24-25 जुलै व 3, 4, 11, 12 ऑगस्ट हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता आणि अनारोग्य देणारे जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. त्यानंतर दुसरी रास म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक 16 जुलै ते 16 ऑगस्ट 26 पर्यंत या राशीच्या लोकांना अतिशय अनुकूल आणि लाभदायक जाणार आहे. का तर 3, 6, 10, 11 मधलं गोचर चांगलं असतं. आता या लोकांच्या पराक्रमामध्ये किंवा पुरुषार्थामध्ये वाढ होईल. काहींना मोठे धनलाभ होणं, मान सन्मान प्राप्ती होणं, प्रतिष्ठा प्राप्ती होणं संभवतं. काहींची रखडलेली कामे आता मार्गी लागतील, सरकारी कामे मार्गी लागतील. काहींना सरकारी नोकरी मिळणं किंवा सरकारी कामामध्ये यश मिळणं, नोकरीमध्ये बदली होणं, स्थलांतर होणं, स्थानत्याग होणं संभवतं. कारण तिसरा रवी हा जागा बदलतो, त्यामुळे ही घटना घडू शकतात. या काळात या लोकांना कर्जमुक्ती, नोकरीमध्ये पदोन्नती होणं, तसेच सुखकारक व लाभदायक प्रवास होणं संभवतं. काहींना व्यवसायामध्ये उत्कर्ष आणि प्रगती होईल. तसेच हा रवी इच्छित गोष्टीची प्राप्ती करून देणारा जाईल. थोडक्यात हा रवी मागील 1.5-2 महिन्यापासून होत असलेल्या मानसिक, कौटुंबिक, शारीरिक त्रासातून आता या वृषभ राशीच्या लोकांची मुक्तता करणारा व या लोकांना आनंद आणि सुख देणारा जाईल. या राशीच्या लोकांना शनीचं गोचर उत्तम असल्याने व बुधाचं गोचर 5 ऑगस्टपर्यंत उत्तम असल्याने चांगले आर्थिक लाभ होतील. मानसिक स्वास्थ्य मिळेल. एखादी इच्छापूर्ती तुमची 5 ऑगस्टपर्यंत होईल. कोणते दिवस खराब जातील तर विशेषतः या लोकांना 17, 18, 26, 27, 28 जुलै व 5, 6, 13, 14 ऑगस्ट हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता आणि अनारोग्य देणार जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची काळजी घ्यावी. त्यानंतर पुढची रास म्हणजे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानातून म्हणजे धनस्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक 16 जुलै ते 16 ऑगस्ट 26 पर्यंत या राशीच्या लोकांना काही बाबतीत प्रतिकूल व कौटुंबिक कलह उत्पन्न करणार जाईल. काहींच्या या काळात भावंडांशी मतभेद होणं, तसेच भावंडांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता राहील. शक्यतो वाद व चिडचिड टाळावी. अनावश्यक खर्च टाळावेत. 12व्या स्थानामध्ये सध्या सुरू असलेलं मंगळ हर्षराचं गोचर काहींना लांबचं प्रवास, परदेश गमन, ट्रिप इत्यादी करायला लावेल व यावर या लोकांचा मोठा खर्च होणं संभवतं. काहींना आरोग्याच्या तक्रारी या काळात राहतील. विशेषतः या लोकांना नेत्रविकार, डोकेदुखी, हृदयविकार, जोरपीडा, पोटाचे विकार, घसागळ्याचे विकार इत्यादी आजार या काळात संभवतात. विशेषतः 5 ऑगस्टपर्यंत या लोकांना मानसिक अस्वस्थता, चिंता, काळजी राहील. तरीही 16 ऑगस्टपर्यंत या लोकांना रवीचं आणि मंगळाचं गोचर खराब असल्याने या लोकांना मानसिक त्रास होणं संभवतं. या लोकांनी शांत आणि संयमी राहावं, विचार करून बोलावं, अविचारी धाडस टाळावं. शनी आणि गुरुचं गोचर या लोकांना उत्तम असल्याने नोकरी व्यवसायामध्ये या लोकांची हळूहळू आता प्रगती व्हायला सुरुवात होईल. अर्थार्जन चांगलं होईल. 16 ऑगस्ट नंतरचा काळ या लोकांना अतिशय चांगला जाणार आहे. त्यानंतर यांची रखडलेली सर्व कामं मार्गी लागतील. नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होईल. आर्थिक लाभ यांना चांगले होतील. कोणत्या दिवसांना खराब जातील तर 19, 20, 29, 30 जुलै व 15, 16 ऑगस्ट हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता आणि अनारोग्य देणारे जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची काळजी घ्यावी. चौथी रास आहे कर्क रास. कर्क राशीतून म्हणजे कर्केच्या चंद्रावरूनच रवीचं गोचर होत असल्यामुळे 16 जुलै ते 16 ऑगस्ट 26 पर्यंत या राशीच्या लोकांना काही बाबतीत अनुकूल तर काही बाबतीत प्रतिकूल फळे मिळतील. कर्क राशीच्या लाभात असणारं मंगळाचं गोचर 2 ऑगस्टपर्यंत ह्या लोकांना मोठं आर्थिक लाभ करून देईल. या काळात या लोकांना मोठे आर्थिक लाभ होतील. मात्र 2 ऑगस्ट नंतर राशीच्या 12व्या स्थानात येणारा मंगळ व राशीतूनच येणारा बुध हा शारीरिक, मानसिक, आर्थिक बाबतीत त्रासदायक जाईल. या काळात नोकरी व्यवसायामध्ये अडचणी येणं, अनावश्यक खर्च होणं, मुलांच्या आजारपणावर खर्च होणं किंवा मुलांविषयी एखादी अशुभ घटना घडणं संभवतं. मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी या लोकांना घ्यावी लागेल. मानसिक अस्वस्थता, बेचैनी, चिडचिड इत्यादी राहील. मुख्य म्हणजे राशीतून सुरू असलेल्या रवीचं गोचर व अष्टमातील राहूचं गोचर हे आरोग्याच्या बाबतीत थोड्या लोकांना खराब जाणार आहे. जलतत्वाच्या राशीतील रवीमुळे काहींना अपचन, पोटाचे आजार, पित्ताचा त्रास, हृदयरोग, थकवा, रक्तदाब, डोळ्यांचे विकार किंवा मधुमेह असे आजार होण्याची किंवा या आजारामध्ये वाढ होण्याची शक्यता या काळात राहील. त्यामुळे या लोकांनी आता खाण्यावर बंधन ठेवावं लागेल. तसेच नियमित व्यायाम करावा, योग्य औषधोपचार घ्यावेत. थोडक्यात या लोकांना 22 ऑगस्ट व 15 सप्टेंबरपर्यंतचा काळ थोडासा त्रासदायक जायला दिसतं. त्यामुळे या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवावं, प्रवास शक्यतो टाळावेत. 22 ऑगस्ट नंतरचा काळ मात्र कर्क राशीच्या लोकांना अतिशय उत्तम जाईल. कोणते दिवस खराब होतील तर 21, 22, 23, 31 जुलै व 15, 16 ऑगस्ट हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता व अनारोग्य देणारे जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये, आरोग्याची काळजी घ्यावी. त्यानंतर पुढची रास म्हणजे सिंह रास.
सिंह राशीच्या 12व्या स्थानातून होणारा रवीचं गोचर भ्रमण दिनांक 16 जुलै ते 16 ऑगस्ट 26पर्यंत या राशीच्या लोकांना थोडं प्रतिकूल व दुःख देणारं जाईल. कारण 12व्या स्थानातलं रवीचं गोचर हे त्रासदायक असं लक्षात ठेवा. आणि मुख्य म्हणजे या राशीच्या लोकांना 12वा गुरु चालू आहे, हे पण गोचर जरा प्रतिकूल आहे. मुख्य म्हणजे 8वा शनी म्हणजे शनीची पनोती, 7वा राहू आणि राशीतून होणारं केतूचं गोचर आणि 12वा गुरु हे सर्व गोचर ह्या लोकांना प्रतिकूल असल्याने आता 12वा रवीसुद्धा ह्या लोकांना प्रतिकूल जाणार आहे. त्यामुळे 16 ऑगस्टपर्यंत काळ ह्या लोकांना आर्थिक, शारीरिक, मानसिक बाबतीत प्रतिकूल जाईल. विशेषतः 2 ऑगस्टनंतर या लोकांना जास्त मानसिक आणि आर्थिक त्रास होणं संभवतं. या काळात अनावश्यक खर्च होणं, आर्थिक नुकसान होणं, दवाखाना, आजारपणावर खर्च होणं व त्यातून मनस्ताप होणं संभवतं. मानसिक अस्वस्थता, बेचैनी या लोकांची वाढेल. यासाठी या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. काहींना या काळामध्ये धननाश, अनपेक्षित खर्च होणं, अनारोग्य, दवाखान्यावर खर्च होणं संभवतं. विशेषतः या लोकांना डोळ्याचे विकार, ज्वरपीडा, त्यानंतर रक्तदाब, डोकेदुखी, पोटदुखी या आजारांचा त्रास होणं संभवतं. यासाठी या लोकांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. 12व्या रवीमुळे हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये अपयश संभवतं. सरकारी कामामध्ये अडचणी, अडथळे येणं, कायद्याचं ह्या लोकांनी पालन केलं पाहिजे, अन्यथा काहींना मानहानी, दंड होणं संभवतं. काहींना कोर्ट कचेरीमध्ये अपयश येणं किंवा कोर्ट कचेरीमध्ये विरोधी निकाल लागल्यामुळे मनस्ताप होणं संभवतं. थोडक्यात हा काळ या सिंह राशीच्या लोकांना थोडा काळजीचा जाईल. या लोकांनी थोडं सकारात्मक राहिलं पाहिजे. कोणते दिवसांना खराब जातील तर 24-25 जुलै व 3, 4, 11, 12 ऑगस्ट हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता, चिंता व अनारोग्य देणारे जाईल. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही निर्णय घेऊ नये, आरोग्याची काळजी घ्यावी. त्यानंतर राशीचक्रातली शेवटची म्हणजे पहिल्या भागातली शेवटची रास म्हणजे कन्या रास. कन्या राशीच्या लाभस्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 16 जुलै ते 16 ऑगस्ट 26पर्यंत या राशीच्या लोकांना अनुकूल व लाभदायक जाईल. काहींना या काळामध्ये उत्कृष्ट धनलाभ होणं, सन्मानप्राप्ती होणं, तसेच व्यवसायामध्ये मोठी आर्थिक प्राप्ती होणं संभवतं. मित्र व नातेवाईकाकडून यांना उत्तम सहकार्याने मदत मिळेल. काहींना एखाद्या नवीन पदाची प्राप्ती होईल. कोर्टाच्या कामात किंवा सरकारी कामामध्ये यश मिळणं संभवतं. काहींना नवीन वाहन, वास्तू खरेदीचे योग येतील व त्यांची प्राप्ती पण होणं संभवतं. स्त्रियापासून लाभ होणं संभवतं. मात्र असं असलं तरी 2 ऑगस्टनंतर राशीच्या दशमात येणारा मंगळ काहींच्या नोकरी व्यवसायामध्ये बदल करणारा किंवा त्रास देणारा जाईल. नोकरी व्यवसायामध्ये काळजीपूर्वक काम केलं पाहिजे. आरोग्याच्या तक्रारी काही लोकांना राहतील. विशेषतः रक्तदाब, हृदयविकार, पित्ताचा त्रास या काळात होण्याची शक्यता राहील. या लोकांना 16 ऑगस्टनंतरचा काळ थोडा त्रासदायक जाईल. तोपर्यंत या लोकांना आर्थिक लाभ चांगले होतील. एखादी मोठी इच्छापेक्षांची 16 ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल. कोणत्या दिवसांना जास्त खराब जातील तर 17, 18, 26, 27, 28 जुलै व 5, 6, 13, 14 ऑगस्ट हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता, अनारोग्य देणारे जाईल. यासाठी या लोकांनी या काळात शांत आणि संयमी राहावं, कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये व आरोग्याची काळजी घ्यावी. आत्ता पण मी तुम्हाला 6 लोकांचं भविष्य सांगितलं, 6 राशींचं सांगितलं. ज्या राशींच्या लोकांना हे रवीचं गोचर प्रतिकूल आहे त्या लोकांनी जर मी सांगितलेले खालील उपाय जर केले तर त्या लोकांना नक्कीच चांगली फळं मिळतील की अशुभ फळांची तीव्रता कमी होईल. पहिला उपाय लक्षात ठेवा की गायत्री मंत्राचा जप रोज सकाळी 11 वेळा मनातल्या मनात करा. त्यानंतर एक ग्रंथोक्त मंत्र आहे रवीचा, जपा कुसुम संकाश्यम काश्यपेहम महद्युतीम तमो अरिम सर्व पापघ्नम प्रणवतो अस्मिन दिवाकरम. या मंत्राचा रोज 108 वेळा एक माळ जप करा. ज्यांना हा जप करणं शक्य नाही त्यांनी एक छोटा मंत्र येतो, ओम ह्रीम ह्रीम सूर्याय नमः किंवा ओम घृणीही सूर्याय नमः. या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. त्यानंतर रोज सकाळी लवकर उठा, सूर्याला अर्घ्य द्या आणि 12 सूर्यनमस्कार घाला. नक्कीच तुम्हाला रवीचं गोचर चांगलं जाईल. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट यांना शेअर करा विसरू नका. त्याचबरोबर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्हाला व्हॉट्सअप करा. मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या कर्क राशीतील रवीचं गोचर हे तूळ ते मीन या 6 राशींना कसं झालं मी सांगणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.